सांगतात प्रत्येक माणूस हा माणूस म्हणून जन्माला आले, तर माणसाचे काही वागण्याचे राहण्याचे काही नियम आहेत ना, ते माणसाला समजावं. आयुष्यात येऊन काही गोष्टी केल्या पाहिजेत आणि आयुष्यात येऊन काही गोष्टी नाही केल्या पाहिजेत हे माणसाला समजलं पाहिजे. म्हणून महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात की शिवरात्री व्रत करी यथाविधी आणि भावे पूजे आधी शिवलिंग. भावनेने श्रद्धेनं आजच्या दिवशी काय करायचं आहे, तर त्या शिवरात्रीचं व्रत करायचं आहे. या शिवरात्रीचं व्रत करायचं आहे. महाराज मलाच का हो सांगता शिवरात्रीचं व्रत करायला? चौरे महाराज तुम्हा आम्हालाच का सांगता? तो त्याचं कारण आहे. ओ घाबरू नका महाराज, तुमचं नाव घेतलं. आपल्यालाच का हो सांगतात महाराज? त्याचं कारण आहे, त्याचं उत्तर आहे. तर देव कधीतरी माणूस होतो, माणसानं कधीतरी देव झालं पाहिजे ही संकल्पना जागृत ठेवण्याकरता तुम्हा आम्हाला सांगतात. ही संकल्पना जागृत ठेवण्याकरता तुम्हा आम्हाला सांगतात. काय सांगतात? अरे तू माणूस म्हणून तुला जन्माला घातले, बरोबर आहे ना? आपल्याला काय म्हणून घातले? माणूस म्हणून जन्माला घातले. तर माणसानं बरं नाही देव होता आलं तर चालेल हो माणसाला, बरं का महाराज? नाही देव होता आलं तर चालेल, पण माणसानं माणूस तरी राहावं हे व्रत करून. माणसानं माणूस तरी राहिला पाहिजे. बसलेली मंडळी खरंच माझ्याकडे राग बघत असतील. आबा माणसं म्हणत असतील, अरे काय बरं पोरगी हे, आम्ही काय माणसं दिसना होय तुला? एक सांगू, मंदिरातली आपल्या दानपेटी गेली. हो गेली का माहित नाही, आता तुम्ही का गावाच्या बाहेर राहता होय? अहो गेली की दुसरी पण करायला आली आता आमच्याकडं. दानपेटी गेली. पारावर बसल्यानंतर काही माणसं बोलू लागली. तिथं मी नव्हत्या, त्या दिवशी मी बाहेर कीर्तनाला गेले होते, तर मला परत सांगितलं. पारावर बसल्यावर माणसं बोलू लागली. मंदिरात झाडू राहीना, बल्ब राहीना, दानपेटी राहीना, पाय पुसणी राहीना. मला सांगा, म्हशीला त्या बुक्कीची गरज आहे का काही मंदिरातल्या? बरं बुक्का लावला म्हशीला तर दिसतो का? म्हशीला मंदिरातल्या बुक्कीची गरज आहे, मंदिरातल्या बल्बची गरज कुत्र्याला आहे, मांजराला झाडूची गरज आहे, दानपेटीची गरज कुत्र्यांना आहे. एक मुखाने म्हणा याची कोणालाच गरज नाही, मग ती दानपेटी नेली कोणी? नेणारा कोण आहे? माणूस. आपल्यातला नाही. तुम्ही एक मुखाने म्हणा माणसाने दानपेटी नेली. दानपेटी उचलण्याकरता 2 हात लागतात आणि चालत जाण्याकरता 2 पाय लागतात. खरं सांगा, दानपेटी नेणारा कुत्रा मांजर होतं का दानपेटी नेणारा माणूस होतो? मला सांगा, आयुष्यात येऊन माणूस हा माणूस आहे का? माणूस हा माणूस राहिलाय का? नाही राहिला. ज्याचं गेलंय का त्याला दुःख विचारा. आज आयुष्यात येऊन काय गमावलंय? अहो जीवनात येऊन प्रत्येक माणसानं नाही देव होता आला तर चालेल, पण माणसानं माणूस तरी राहिला पाहिजे. बसलेले मंडळी म्हणतील का हो आम्ही माणूस नाही का? अहो ज्या वेळेस वानर एका दगडावर राल येत होती ना, एका दगडावर मल येत होती, राम नामाने दगड तरली. राम नामाने दगड तरली, मग राम नामाने तुम्ही आम्ही तरणार नाही का? पण पुढचा ऐका, ज्या वेळेस जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठाहून माझ्या लेखीला भेटण्याकरता आले त्यांच्या, आणि भेटायला आल्यानंतर माझा बाप आलाय म्हणून आनंदाने शिवाळ्या केल्या, आणि त्याच्यात टाकण्याकरता दूध नव्हतं. पण दूध नाही तर दूध लोकांनी नाही दिलं. पोरीला वाईट वाटलं, माझा बाप वैकुंठाहून आला ना, कोणी माझ्या बापा करता दूध दिलं नाही.
एलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले. अव दगडाच्या नंदीला उठवलं आणि दगडाच्या नंदीनं ते दूध दिलं तुकाराम महाराजांना. मला सांगा, माणसाने दूध दिलं नाही, दूध कुणी दिलं? दगडाच्या नंदीनं दिलं. मला खरोखर प्रामाणिकपणे सांगा, दगड प्रामाणिक का माणूस प्रामाणिक हो? खरंच एक मुखाने म्हणा, दगड प्रामाणिक. हे जाऊ द्या, माथा सुधरवण्याकरता गाठा तयार केला आणि या माथ्याने दगड बांधून गाठा पाण्यात टाकला हो. पण त्या दगडाने गाठा तारला, त्या दगडाने गाठा तारला. दगड प्रामाणिक का माणूस प्रामाणिक? दगड प्रामाणिक. हे जाऊ द्या, ही गोष्ट तुम्हाला समजेल. फुगळे महाराज ज्यावेळेस शेताची मोजणी असते त्यावेळेस मोजणी आल्यानंतर खून म्हणून काय ठेवलं जातं?